मध्ये राहुल गांधींची यात्रा पोहोचली। यावेळी तिथं सभा सुरू असताना स्टेजच्या खाली असलेल्या समर्थकांमधून ही शिबिगाळ झाली। यावेळी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते। दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली है, बघूया। राहुल गांधी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इस प्रकार की ओछी बातें लोग करते हैं। अब मुझे बताइए, आप राष्ट्रीय नेता कहलाते हो और इतनी ओछी बात करते हो, आपको राष्ट्रीय नेता कहलाने का क्या अधिकार है? और मुझे तो ऐसा लगता है कि जब किसी का दिमाग चोरी हो जाता है तो उसको इग्नोर कर देना चाहिए। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत फोन लाईनवरून सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीरजी, ज्या प्रकारे सभेत आलेल्या लोकांमधून एक प्रकारे अपशब्दांचा वापर करण्यात आल्याचं समोर येत आहे, बिहारमधली घटना आहे, कसं पाहता आपण याकडे? नाही, जसे संस्कार तसे उच्चार। तुम्ही कार्यकर्त्यांना राष्ट्रहित देशहित शिकवण्याच्या ऐवजी आप तो जहर की दुकान लेके घूमते हो, नफरत की दुकान लेके घूमते हो, झूठ की दुकान लेके घूमते हो। तर मग कार्यकर्ते सुद्धा त्याचा हा परिणाम आहे। अशा पद्धतीने शिव्या देणं, विषारी शब्दाचा उपयोग करणं ही मग त्या पक्षाची संस्कृती होते आणि या संस्कृतीतून तो पक्ष धीरे 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 लय पावतो आणि काँग्रेस आता त्या दिशेने निघाली आहे। माननीय मोदीजींबद्दल त्यांच्या मनात जसं धृतराष्ट्राला युद्ध संपल्यानंतर भीमाबद्दल राग होता आणि भगवान कृष्णाने भीमाची मूर्ती धातूची केली आणि त्या अंधव्या धृतराष्ट्राच्या समोर भीम म्हणून ठेवली, इतका राग होता की भीमाच्या मूर्तीला चकनाचूर केलं होतं। बस हे आधुनिक काँग्रेसी धृतराष्ट्र त्यांना मोदीजींच्या विकासाच्या पराक्रमाचा इतका त्रास होतो की इतके वर्ष सत्ता असताना हम कुछ नहीं कर पाए, त्याचं दुःख आणि त्या दुःखातून वेदना आणि त्या वेदनेतून या शिव्या आणि हे संस्कारी शब्द। निश्चित धन्यवाद सुधीरजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। याच्यातून संस्कार दिसतात, विचार दिसतात, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। राहुल गांधींच्या यात्रेमध्ये हा प्रकार घडलेला आहे। पंतप्रधान मोदींना काही उपस्थितांमधून शिवीगाळ करण्यात आली आहे, अपशब्दांचा वापर करण्यात आला आहे। पुढची बातमी, मनोज जरांगेंना आझाद मैदानावर 5000 आंदोलकांसह तरी आंदोलन करता येणार का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय।